ठाणे शहरातील नामवंत सामाजिक सांस्कृतिक संस्था ब्रह्मांड कट्टा यांच्या विद्यमाने राष्ट्रीय पालक दिनाचे औचित्य साधून कवी मुकुंद नारायण जाधव यांच्या वादळवेल या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवारी 27 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता सांज स्नेह ज्येष्ठ नागरिक सभागृह ब्रह्मांड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। ब्रह्मांड कट्टा संस्थेच्या कारकिर्दीतील हा चौथा पुस्तक प्रकाशन सोहळा होता। कार्यक्रमाची सुरुवात सूरज बरकुंटुवाड, सावंत कुमार सुपे व सुमेधा मोरे यांनी भावगीत भक्तिगीत सादर करून केली, तर सरस्वती वंदना वर्षा गंद्रे यांनी गायली। सामाजिक व राष्ट्रीय भावनेची जाण मनात ठेवत अत्यंत आशयघन व मानवी मनाचा ठाव घेणाऱ्या कविता वादळवेल या काव्यसंग्रहात भेटीस आणून कवी मुकुंद जाधव यांनी साहित्याच्या दालनात नवे पाऊल ठेवले आहे। या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास अनेक नामवंत कवी, कवयित्री, समाजसेवक, उच्च पदस्थ अधिकारी यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली। काव्य पुस्तकाची प्रस्तावना साहित्यिक समीक्षक डॉक्टर किरण भिंगारदेवे, महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य परिषद पुणे यांनी केले। ते या पुस्तकाचे संपादक असून त्यांनी प्रकाशनाच्या वेळी आलेले अनुभव विशद केले। विलास पवार प्रियदर्शी पब्लिकेशन यांच्या माध्यमातून हे काव्य पुस्तक प्रकाशित केले गेले आहे। वादळवेल काव्य पुस्तकाचा प्रकाशन सोहळा प्रमुख पाहुणे माजी न्यायाधीश डॉक्टर D.K. सोनावणे यांच्या हस्ते संपन्न झाला। न्यायाधीश सोनावणे यांनी आपल्या भाषणात काव्य पुस्तकाबद्दल विविध अशा टिप्पण्या केल्या। त्यांना जे पटले ते त्यांनी कौतुकाने मांडले, परंतु काही गोष्टी त्यांना प्रेरित होत्या त्या त्यांनी लोकांसमोर जाहीररित्या मांडल्या। कार्यक्रमाचे अध्यक्षपद हेमंत मोकल यांनी भूषविले, तर सूत्रसंचालन ब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक राजेश जाधव यांनी केले। कवी मुकुंद जाधव यांनी भावुक शब्दात आपले विचार मांडले व सर्व मित्र परिवाराचे आभार मानले। कवी मुकुंद जाधव यांचा नातू प्रसन्न जाधव यांनी आजोबांवर सुंदर कविता सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले। काव्य प्रकाशन सोहळ्यास रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। वादळवेल काव्य पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रक महेश मुकुंद जाधव, स्वागत अध्यक्ष दिनेश सकट होते। त्याचबरोबर महेंद्र देशमुख, जितेंद्र तांबे, समाजसेविका रेखाताई गायकवाड, प्रियानंद गायकवाड, प्राध्यापक अनिल आठवले, बाळकृष्ण खिल्लारे व बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी सहकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली।